आजचा दिवस छानच जाणार होता, कारण की आज सकाळीच उठल्या उठल्या तानाजी पिक्चर लागलेला होता, जो मला आणि शाहूला खूप आवडतो. तो पिक्चर तुम्हाला आवडतो का हे सुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि आजचा दिवस छान कसा गेला हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आईकडचा हा माझा अधिक महिन्यातला शेवटचा दिवस होता, जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज सकाळी आम्ही उठलो, सगळे जेवण वगैरे झाले, हे मला घ्यायला आले. पाहुणचार सुद्धा झाला आणि सगळं झाल्यानंतर, सगळं आटोपल्यानंतर आम्ही आलो होतो अमरावतीला आम्हाला मनोहरलालमध्ये साड्या घ्यायच्या होत्या. माझी अधिक मासातली साडी आणि माझ्या वहिनीसाठी, त्याच्यानंतर नंदेसाठी सगळ्या साड्या आम्हाला इथूनच घ्यायच्या होत्या. कारण काय होतं की एका जागी सगळ्या साड्या घेणं खूप इझी आणि पटकन होऊन जातं. मार्केटमध्ये थोडं फिरायला वेळ लागतो, तर म्हणून आम्ही थेट विजेलँडमध्ये इथे आलो आणि इथून आम्ही सगळ्यांसाठी छान अशा साड्या घेतल्या. तर साड्या चॉईस करायला वेळ झाला नाही, पण काउंटरवर थोडासा बिलसाठी वेळ झाला, कारण थोडीशी गर्दी होती, त्याच्यामुळं वेळ झाला. तर इथून साड्या घेतल्या आणि साड्या घेतल्यानंतर आम्हाला मार्केटमध्ये सुद्धा जायचं होतं. कारण काय होतं, मार्केटमध्ये मुलांचे कपडे आणि बाकीची थोडीशी शॉपिंग करायची होती. तर त्यासाठी आम्ही मार्केट गेलो आणि गेल्यानंतर ट्रेंड्समध्ये गेल्यानंतर मला शाहूसाठी हा शर्ट पाहिजे होता. तर बऱ्याच दिवसानंतर नाही तर बऱ्याच वर्षानंतर शाहूसाठी हा शर्ट मला मिळाला आणि तोच शर्ट मला पाहिजे होता. तर आजचा दिवस काहीतरी खास होता, म्हणून मला तो शर्ट मिळाला. तो शर्ट घेतला आणि तिथून निघालो आम्ही बाहेर. तर बाहेर गेल्यानंतर मला भूक लागली होती, तर मी एकटीने असा दहीवडा खाल्ला. यांना दोघांनाही नको होता, तर मी एकटीनेच दहीवडा खाल्ला आणि अमरावतीमधून निघालो आम्ही घरी यायला वेळच झाला. घरी आल्यानंतर जावायचा जो मानपान असतो तो यांनी केला. तर बघू शकता, समोर घड्याळीत 9 वाजले होते आणि 9 वाजता आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर पटपट हे सगळं आटपून घेतलं. यांचं झालं, त्याच्यानंतर शाहूचं सुद्धा झालं आणि त्याच्यानंतर माझं असतं ते माझं सुद्धा झालं. तर हा आईकडचा माझा शेवटचा दिवस होता, पण सगळा दिवस प्रवासातच गेला, आईकडे कमी गेला. तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचा अधिक महिना कसा गेला हे सुद्धा मला आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच. तर थँक्यू.